साडी कशी लावायची ते मी सांगत आहे. तर बघा, इथे मी साडीला सर्वात आधी गोल खोचून घेत आहे. पूर्णपणे एक राऊंड मी गोल साडीला खोचून घेतलेली आहे. थोडं थोडं व्यवस्थित खोचून घ्यायची आहे. टीचर्स डे स्पेशल हिला साडी लावायची होती. हिला टीचर बनून जायचं होतं स्कूलमध्ये. तर इथे हिने साडी लावायची होती. तर मी ते हिला सांगत आहे साडी कशी लावायची ते. तर चला म्हटलं मी पण माझ्या फ्रेंड्सला पण सांगते की साडी कशी लावायची ते. बघा, एकदम मी गोल गुंडाळून घेतली आहे आणि सेकंड राऊंड घेतला आणि मी लगेच प्लेट्स बनवत आहे, पल्लू तयार करत आहे. ठीक आहे. इथे बघा, प्लेट्स पाडल्या आणि तिला त्या प्लेट्स पकडून ठेवायला सांगितल्या आणि मी खालून त्या प्लेट्स इक्वल येईल या पद्धतीमध्ये मी करत आहे. सरळ प्लेट्स आल्या पाहिजे, जेणेकरून जे आतील भाग आहेत ते काठाच्या वर नको दिसायला. जे आपल्या काठ आहे साडीचा त्या काठाच्या मागेच त्या पूर्ण प्लेट्स लपलेल्या पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रॉपरली आपल्याला प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत. आपला जो पल्लू असतो तो व्यवस्थित दिसायला हवा आहे. इथे नंतर मग मी पिनअप करत आहे. पिनअप करत असताना मागेून पण मी पूर्ण प्लेट्स सरळ व्यवस्थित करत आहे. बघा, एकाखाली एक मी प्लेट्स लावत आहे आणि नंतर मग तिथे मी पिन अटॅच करत आहे. इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची. शोल्डरला एक मी सेफ्टी पिन लावली आहे आणि मागचा पल्लू इकडे तिकडे हलू नये याच्यासाठी मी मागे पुन्हा एक सेफ्टी पिन लावत आहे. नंतर समोरचे जे प्लेट्स आहेत त्या एकदम सरळ आणि प्रॉपर करून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीमध्ये मी असं टाईट केली आहे समोरचा पल्लू. आणि आता इथे मी प्लेट्स पाडत आहे, समोरचे चिनिया घेत आहे. पूर्णपणे प्लेट्स पाडल्यानंतर व्यवस्थित त्या प्लेट्सला पिनअप करून घ्यायचे आहे.
प्लेट्सला पिन लावून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या प्लेट्स इकडे तिकडे जाता कामा नये, एका जागी स्थिर राहाव्या याच्यासाठी आपल्याला तिथे पिन लावून घ्यायची आहे. आणि नंतर पुन्हा खालून ज्या प्लेट्स आहेत त्या प्रॉपरली एकत्रित आणायच्या आहेत, एका खाली एक सरळ लावून घ्यायच्या आहेत. या पद्धतीमध्ये नंतर जेवढी हाईट असली तेवढीच आपल्याला साडीची हाईट ठेवायची आहे आणि बाकी चिनिया खोचून घ्यायच्या आहेत. चिनिया खोचत असताना नाभीच्या एका साईडला चिनिया खोचून घ्यायच्या आहेत. याने काय होणार, आपल्या ज्या चिनिया आहेत त्या प्रॉपरली मधात येणार, एक साईडला जाणार नाही. खोचून झाल्यानंतर पुन्हा समोर एक साडी पिन म्हणून आपण शो बटन्स किंवा शो पिन्स अशी आपण लावू शकतो तिथे. इथे मी शो पिन्स लावली आहे. खालून पुन्हा एकदा प्लेट्स सरळ करून घ्यायच्या आहेत. जर एखाद्या साडीच्या प्लेट्स सरळ होत नसेल तर आपल्याला स्ट्रेटनरच्या सहाय्याने सुद्धा करता येतो, पण हिची साडी ही कॉटनची असल्यामुळे लगेच लवकर आणि फास्टमध्ये हिच्या साडीच्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत. इथे मला स्ट्रेटनरची आवश्यकता पडली नाही. तर जर तुम्हाला असं बघायचं असेल की तुमच्या प्लेट्स होत नसेल तर तुम्ही इच्छुक असाल की नाही बा आम्हाला पण बघायचं आहे स्ट्रेटनरनी कसं स्ट्रेट करतात, तर नक्कीच मला कळवा, कमेंट्स करा, मी तुम्हाला ते पण सांगणार. टीचर्स डे असल्यामुळे इकडे तिकडे पल्लू हलावा नाही याच्यासाठी ती मला पिन सिक्योर करून मागत होती की दीदी इधर से वो नहीं होना चाहिए, इधर से इधर नहीं जाना चाहिए, इसलिए मुझे पूरा टाइट करके दो. तो मी इसको चांगल्या पद्धतीमध्ये टाईट करून देत होती, पिनअप लावून देत होती. शिकवत असताना इकडे तिकडे साडी हलू नये याच्यासाठी तिला भीती होती की इकडे तिकडे जाणार, सुटणार तर नाही, म्हणून ती मला पूर्णपणे टाईट साडी लावून मागत होती. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.